आणि यानंतर आपण पुन्हा एकदा नागपूरमध्ये जातोय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या नागपूरमध्ये आहेत। आज प्रचाराची सांगता होणार आहे आणि याच दिवशी खरं तर नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपचा हा प्रचार सध्या सुरू आहे आणि आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही बाईक रॅली, यांची ही बुलेट स्वारी सध्या बघायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणावरती नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते, भाजपचा जे पाठिंबा देतात असे सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती ही रॅली सध्या सुरू आहे, बुलेट स्वारी सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे नागपूरमध्ये अगदी एक मोठं शक्ती प्रदर्शन भाजपकडून सध्या केलं जाताना आपण पाहतोय। खरे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या या प्रचारामध्ये वापरल्या जात होत्या, त्यापैकीच मुलाखती असतील, जेनझीसाठी भाजपनं केलेलं एक खास गाणं असेल, त्यासोबतच अशा पद्धतीच्या बाईक रॅली असतील, डिजिटल काही माध्यमातून केलेला प्रचार असेल, तर असे वेगवेगळे फंडे यंदाच्या वेळेला प्रचारासाठी वापरले जात आहेत। आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅलीमधली। हा एक मोठा रोड शो या ठिकाणी होताना दिसतो आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आता निवडणुका अगदी 2 दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत, मतदान 2 दिवसावरती येऊन ठेपलंय आणि असं असताना याच पार्श्वभूमीवरती भाजपकडून केलं जाणारं हे शक्ती प्रदर्शन आपण म्हणू शकतो। गेले 15 वर्ष या ठिकाणी भाजपची सत्ता आहे। यंदा देखील या निवडणुकीमध्ये देखील ही सत्ता कायम राखण्यासाठी आणि नागपूर महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सध्या मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरलेले बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी खरं तर यंदाच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी रोड शो केले, प्रचाराच्या सभा घेतल्या। दिवसाला 10 ते 15 इतक्या सभा यावेळेला त्यांनी घेतलेल्या होत्या। अर्थातच यावेळेला प्रचारामध्ये भाजपनं आणि महायुतीनं आघाडी घेतली असंही बोललं जात होतं आणि आज प्रचाराची सांगता होत असताना देखील हा एक भव्य असा रोड शो, मोठ्या प्रमाणातलं भाजपचं शक्ती प्रदर्शन नागपूरमधल्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळतं आहे। केवळ भाजपचे कार्यकर्ते नाही तर अनेक मतदार देखील त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी जमलेत। आणि यानंतर आपण थेट मुंबईमध्ये जाऊयात। सध्या आशिष शेलार बोलतायत। हा भ्रष्ट, अकार्यक्षम उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वातल्या सरकार आणि नगरसेवक आणि महापालिकेचा त्यांच्या असलेल्या सेवेत केलेल्या कचुराईमुळे पराभव 100% दिसतो आहे। काल खरं तर शिवतीर्थावरती सभा झाली, तुम्ही सगळेच त्या सभेला उपस्थित होतात। संजय राऊतांनी असं म्हटलंय की शिवतीर्थावर जी सभा झाली त्या गद्दारांच्या सभेला मुंबईकरांनी पाठ फिरवली आणि हरामाचा पैसा कामाला आलेला नाही असं म्हणत त्यांनी तुमच्या सभेवर टीका केली आहे। मला वाटतं जो न रहा राम का वो न किसी के काम का और जो न रहा राम का वो हिंदुओं के लिए हराम का। आणि म्हणून हराम शब्द वापरला असेल तर तो संजय राऊत आणि उभाटा सेना याच्याकडे जातो असं माझं म्हणणं आहे। अण्णामलाईंच्या विधानावरून पुन्हा एकदा महायुतीतल्या नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। एकनाथ शिंदेंनी आज टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अण्णामलाई यांनी केलेलं विधान दुर्दैवी होतं, चुकीचं होतं असं म्हटलं। मला वाटतं या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी स्पष्टता दिली आहे। या विधानाला फार महत्त्व देण्याची आज आवश्यकताच नाही आणि ते काही राष्ट्रीय नेते नाहीत आणि ते काय बोलले यावर इलेक्शन कमिशन आपलं काम करेल। मुंबई मराठी माणसाचीच, मुंबई महाराष्ट्राची, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। सर, ठाकरे गटाकडून उद्या परवा ज्या ठिकाणी मतदान असेल त्या ठिकाणी भगवे गार्ड जे आहेत ठेवले जाणार आहेत। भगवे गार्ड जे आहे ते ठेवले जाणार, जेणेकरून मतचोरी किंवा असे प्रकार जे आहेत ते उघडकीस आणण्यासाठी त्यांनी एक वेगळी टीम तयार केली आहे। मला वाटतं आता तरी भगव्याकडे येण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे। भगवा त्यांनी कायमस्वरूपी सोडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।